राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचं नागपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम्युनिटी सेंटर या ठिकाणी 29 तारखेला राज्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं. त्या परिषदेसाठी आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपले केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी आणि याच्यामध्ये पद्मश्री नामदेवजी कांबळे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपल्या नागपूरचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सामाजिक न्याय मंत्री माननीय सिरसाट साहेब हे सुद्धा येणार आहेत. या परिषदेचे राज्याचे प्रमुख सागरजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या सगळ्या कार्यक्रमाचे संयोजक माननीय सुनीलजी किरकोर साहेब पण आहेत. आपले मनीष मेश्राम, अतुल शेंडे आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे. मी केंद्रीय सभाला विनंती करतो की त्यांनी सामर्थ्य रूपरेषा विशद करावी. नमस्कार सर्वांना. विवेक विचार मंच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तसंच नागपूर विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या प्रमुख 3 संस्था आणि राज्यातील सहयोगी संस्था सुमारे 75 सहयोगी संस्था तर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचं आयोजन यावर्षी नागपूर येथे केलेलं आहे. तर यामध्ये विवेक विचार मंच ही प्रमुख संस्था आयोजनामध्ये समन्वय संस्था म्हणून आहे. त्या संस्थेचं मी राज्य संयोजक आहे. विवेक विचार मंचाच्या माध्यमातून आणि सहयोगी संघटनांच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षांपासून या परिषदेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. राजर्षी शाहू महाराजांची जयंती 26 जूनला असते. त्याच्यानंतरचा रविवार किंवा अगोदरचा रविवार असा रविवार बघून त्याचं आयोजन केलं जातं. आणि त्यानिमित्त सामाजिक न्याय दिन पण असतो राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिनी. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांची जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो. या परिषदेमध्ये आपल्याला सांगितलंच संदीपजींनी की प्रमुख मान्यवर येणार आहेत. त्यासोबतच या परिषदेमध्ये आपण राज्यभरातनं काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांना राजर्षी शाहू महाराज